किमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं कोणकोणत्या विषयात शिक्षण घेतलेलं आहे हे आपणाला माहीत असलंच पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी PhD ही नेमकी कोणत्या विषयात आणि कुठून घेतली हे आपण आज समजून घेणार आहोत. PhD करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश घेतात आणि त्या ठिकाणी प्रवेश घेतल्याच्या नंतर ते त्या PhD साठीचा विषय निवडतात. तो विषय होता द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिक अँड ॲनालिटिकल स्टडी, म्हणजेच भारताचा राष्ट्रीय लाभांश, एक ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास. या विषयावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन करतात आणि त्यांचा प्रबंध यशस्वीरित्या पूर्ण करतात. यासाठी त्या ठिकाणी त्यांना जे मार्गदर्शक म्हणून प्रोफेसर असतात ते प्रोफेसर सेलिग्मन हे त्या काळातले प्रतिष्ठित असे अर्थशास्त्रातले प्राध्यापक असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये हा प्रबंध लिहून पूर्ण करतात आणि PhD यशस्वीरित्या प्राप्त करतात. पण लगेच ती अधिकृतरित्या त्यांना दिली जात नाही, तर त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढे 10 वर्ष वाट पाहावी लागतात. आता ही 10 वर्ष का वाट पाहावी लागतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.